उपवासामध्ये साबुदाणा तेलकट तुपकट खाऊ वाटत नाही. भगरीचे धिरडे बनवावे तर ते खूप जास्त कडक होतात, वातळ होतात. असं काही प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच बघा. अजिबात तुमचे धिरडे कडक होणार नाही, वातळ होणार नाही. गार झाल्यानंतरही खाण्यासाठी अगदी मस्त राहतील. सोबतच अगदी चमचमीत असे हिरवेगार जिरा आलूची रेसिपी शेअर केलेली आहे. बनवायला सोपी आहे आणि चवीला खूप भन्नाट बनते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी आपल्याला आहे ना थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल. तर त्यामध्ये मी इथं 1 कप भगर घेतलेली आहे. आता हे जे धिरडे आहेत ना खाताना खूप जास्त कडक होतात, वातळ होतात, तर ते होऊ नये म्हणून इथं मी पाव कप साबुदाणा घातलेला आहे. साबुदाण्यामुळे आपले जे धिरडे आहेत ते खूप मस्त सॉफ्ट बनतात. आता यामध्ये ना अजून जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऍड करण्यासाठी मी इथं 2 टेबलस्पून इतपत शेंगदाणे घातलेले आहे. आता ही स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण तुम्हाला हवं असेल तर नक्कीच ऍड करू शकतात. उलट यामुळे आपले धिरडे अजूनच जास्त चविष्ट बनतात. आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर यामध्ये पर्याप्त पाणी घालायचंय, जेणेकरून हे रात्रभर व्यवस्थित भिजल्या जाईल. इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून याला आपण कमीत कमी 2 ते 3 तास किंवा तुम्ही जर सकाळी बनवणार असाल तर रात्रीच हे तुम्ही रात्रभरासाठी भिजू शकतात. मी इथे रात्रभर भिजत घातलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात आपली जी भगर वगैरे आहे ते व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे. साबुदाणा अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित फुगलेले आहे. आता काय करायचं, लगेचच आपल्याला याला पाणी निथळून ग्राइंडिंग जार मध्ये ऍड करायचं आहे. इथे क्वांटिटी थोडी कमी होती म्हणून एकाच बॅच मध्ये सगळं दळून झालेलं आहे. अगदी स्मूथ दळायचं नाहीये, हलकसा रवाळ असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. काही अशा प्रकारे जसा बारीक रवा आपल्याला हाताला लागतो ना, काही त्याच प्रकारे हा मी दळून घेतलेला आहे. लगेचच एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेऊया आणि थोड्या वेळासाठी याला आपण रेस्टवर ठेवूयात. आता जोपर्यंत हे व्यवस्थित रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी भाजी बनवून घेऊया. तर इथे आपण वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. त्यासाठी एक वाटण बनवूयात. तर वाटणामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे, मूठभर कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून पाणी न घालता जाडसर भरड्याची करून घेऊयात. अशा प्रकारे काही. आता सर्व प्रिपरेशन झाली आहे, लगेचच भाजी बनवून घेऊयात. तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे. यामध्ये 1 चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल हलकसं गरम झालं की यामध्ये घालूया जिरे. जिरे छानसे तडतडले की यामध्ये मी घालत आहे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले बटाटे. हवं असेल तर तुम्ही ही रेसिपी न उकडलेल्या बटाट्यांसोबत सुद्धा करू शकतात. बटाटे इथं आपले हलकेसे गोल्डन ब्राऊन कलर वरतून आला की तोपर्यंत इथं शिजवून घ्यायचे आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि जोपर्यंत याच्यावरती गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत याला आपण शिजून घेऊयात. काही अशा प्रकारे हलकीशी क्रिस्पी लेअर आली की बटाट्याची भाजी खाताना ना खूप छान लागते. यामुळे बटाट्याची भाजी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील. आता बटाटे व्यवस्थित शिजलेले आहे. यामध्ये आपण जे काही वाटण बनवलं होतं शेंगदाण्याचं आणि कोथिंबिरीचं ते यामध्ये ऍड करूयात. 1-2 मिनिटासाठी मंद फ्लेम वरती आपण एकदा परतून घेऊया आणि त्यानंतर अर्धा कप इतपत आपण पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर अजून एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. पाणी घालणं इथं ऑप्शनल आहे, पण पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती का, जे काही आपण वाटण यामध्ये घातलेलं आहे ते बटाट्याला व्यवस्थित स्टिक होतं आणि खाताना आपल्याला चटणी एकीकडं आणि बटाटे एकीकडं असं काही फील होणार नाही. बघू शकतात व्यवस्थित एकजीव झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बघू शकतात तयार झाली आपली मस्त झटपट अशी बटाट्याची भाजी. शक्य असेल ना तर या भाजीसाठी उकडलेला बटाटा नका वापरू, पण खरंच अशा पद्धतीने बनवून बघा भाजी. खूप छान बनते ही भाजी. चला तर मग भाजी बनवून झाली, साईडला ठेवूयात. इथं बॅटरही व्यवस्थित रेस्ट झालेला आहे. आता हे उपवासाचे धिरडे आहेत त्यामुळे यामध्ये काही जास्त फ्लेवर जात नाही. त्यामुळे मी सुद्धा इथे जास्त काही घातलेलं नाही. फक्त अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, जेणेकरून खाताना हे अगदी बेचव लागणार नाही. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता हे एकजीव करताना हे हलकसं आपल्याला घट्ट वाटत आहे. बघू शकतात आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. इथे मी टोटल बघितलं तर 1 कप पाणी वापरलेलं आहे. अर्धा कप दळताना वापरलं होतं आणि अर्धा कप एक्स्ट्राचं वरती घातलेलं आहे. असं काही कन्सिस्टन्सी मध्ये आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर इथं रनी कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे, जेणेकरून आपले जे धिरडे आहे यांना छानशी जाळी सुद्धा सोडेल आणि व्यवस्थित हे बनतील. लगेचच बनवून घेऊयात. तर इथे एक पॅन घेतलेला आहे, याला तेलाने ग्रीस केलेला आहे आणि यावरती आपण हे बॅटर असं पोर करून घेऊयात. आता यामध्ये व्यवस्थित जाळी यावी यासाठी काय करायचंय, आपल्याला जे काही पॅनचं टेम्परेचर आहे ते अगदी
कडकडीत गरम ठेवायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. त्यामुळे आपले जो काही धिरडे आहेत त्यांना खूप छान जाळी सुटते. आता हा बघू शकतात, हा जो पहिला धिरडा आहे, यावेळेस काय झालंय, तेलाचं टेम्परेचर एवढं काही वाढलेलं नव्हतं. सॉरी, पॅनचं काही टेम्परेचर आहे ते एवढं काही जास्त नव्हतं. त्यामुळे हे थोडेसे असे म्हणजे पराठ्यांसारखे झाले. धिरडे याचे म्हणजे असे जाळीदार बनले नाही. पण झालेले मात्र अगदी व्यवस्थित आहे. आता मी तुम्हाला परत एकदा दाखवते. हे बघू शकतात, हा पॅन अगदी कडकडीत गरम झालेला आहे आणि ज्यावेळेस यावरती आपण बॅटर टाकतोय ना, तर बघू शकतात किती छान अशी जाळी याला पडत आहे. वरतून हलकसं गार झालं की यावरती थोडंसं तेल स्प्रेड करायचं, जेणेकरून याला क्रॅक जाणार नाही. आणि जोपर्यंत याच्या कडा स्वतःहून सुटत नाही तोपर्यंत अजिबात याला डिस्टर्ब करायचं नाही. एका साईडने भाजून झालं की पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने 1-2 मिनिटासाठी याला भाजून घ्यायचं. आणि बघू शकतात किती छान असा कलर आलेला आहे याला आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे, जाळीदार वाटत आहे. यामध्ये आपण अजिबात सोडा वापरलेला नाही, इनो वापरलेला नाही, दही वापरलेलं नाही, तरी सुद्धा हे धिरडे बघू शकतात किती सुंदर असे तयार झालेले आहे. हे जे धिरडे आहे ना, बनवलेल्या चटणीसोबत खूप कमाल लागतात. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. आणि बघू शकतात तयार झाले आहे आपले इथं मस्त असे वरईचे धिरडे म्हणजेच उपवासाचे धिरडे. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. सोबतच जे काही आपण हिरवे बटाट्याची भाजी बनवली आहे ते सुद्धा नक्कीच ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह.